नागपूर शहरातील फुटाळा तलाव परिसरात आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या निर्देशानुसार विविध आपत्कालीन यंत्रणांनी संयुक्तपणे भव्य रेस्क्यू मॉक ड्रिलचे आयोजन केले। आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि विविध विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी ही सराव मोहीम राबवण्यात आली। अग्निशमन विभाग, एनडीआरएफ, एसडीआरएफ, एमआयडीसी आणि आपदा मित्र यांच्या सहभागाने पार पडलेल्या या मॉक ड्रिल मध्ये अनेक बचाव कार्यालयाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय नागपूर यांच्या निर्देशानुसार 12 जून रोजी सकाळी 8 वाजता फुटाळा तलाव येथे संयुक्त रेस्क्यू मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले। या मॉक ड्रिलमध्ये नागपूर महानगरपालिकेचा अग्निशमक विभाग, एनडीआरएफ, एसडीआरएफ, एमडीसी तसेच आपदा मित्र यांच्या विविध टीम्सनी सहभाग घेतला। आपत्तीच्या परिस्थितीत समन्वय साधून जलद गतीने मदतकार्य कसे करायचे याचा सराव या उपक्रमातून करण्यात आला। मॉक ड्रिल दरम्यान विविध टीम्सना वेगवेगळे टास्क देण्यात आले होते। नागपूर अग्निशमन विभागाने 2 बोटींच्या सहाय्याने तलावातील 6 बाधित व्यक्तींचे यशस्वी रेस्क्यू केलेत। या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये एका हृदयविकाराच्या रुग्णाला, एका सर्पदंश झालेल्या व्यक्तीला आणि 4 वृद्ध नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। त्यानंतर या सर्वांना पुढील उपचारांकरिता मेडिकल फर्स्ट रिस्पॉन्स टीमच्या स्वाधीन करण्यात आले। ही संपूर्ण मॉक ड्रिल मुख्य अग्निशामक अधिकारी तुषार बाराहाते, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाचे अंकुश गावंडे, एमडीसीचे मुख्य अग्निशमक अधिकारी गणेश खटरमल, एनडीआरएफचे ब्रिजेश यादव आणि एसडीआरएफचे सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिलीप चव्हाण, प्रभारी उपअधिकारी रवी मरसकोल्हे, सुरेश आत्राम, रुपेश माणके तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। फुटाळा तलाव येथे पार पडलेल्या या संयुक्त रेस्क्यू मॉक ड्रिलमुळे विविध यंत्रणांमधील समन्वय, तत्परता आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी अधिक बळकट झाल्याचे दिसून आले। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी अशा सराव मोहिमा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात।